खरं तर जे हे खडक आहेत ना ते 2-3 वर्षांपूर्वी खरं तर इथे एक डोंगर होता आणि कालांतराने जेव्हा पाऊस वगैरे येतो ना आपला मान्सून मध्ये तेव्हा ती अशी ढासळली आहेत खाली, त्यामुळे असे त्यांचे तुकडे वगैरे झालेत. तुम्ही पाहू शकता. खूप जवळून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. खरं तर इथं थोडीशी घाण आहे पण छान आहे. आपण खडकांवरती जाऊन थोडासा वेळ घालू शकतो. परत रस्ता बंद झालेला, कन्स्ट्रक्शनमुळे रस्ता बंद केला स्कूलकडे जाणार, मागून जावं स्कूलला. ऍक्च्युली हा मोठा टावर आहे. इथे एक हॉस्टेल आहे मुलांचं. हा, चैतन्य कॉलेजचं हे म्हणजे हा इथे नीट वगैरे जेई नीटचे एक्झाम्स असतात ना त्यांचं शिक्षण अरे म्हणजे कोर्सेस वगैरे इथे चालू आहेत. आणि हॉस्टेलची पण सुविधा आहे. अजून मेस वगैरे काही म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तुम्ही कमेंट करू शकता. चैतन्य कॉलेज नेरे. आणि हे पाहू शकता इथे थोडंसं म्हणजे लॉन्ड्री टाईपच आहे सगळं इकडं. इकडे ह्याच्या मागे जी विहीर आहे ना ती जी अशी जी स्वतः खणलेली आहे त्या माणसाने. खूप पाणी आहे इथे. आणि एक असं जुनं घर पण आहे जिथे त्याने सगळं. ऍक्च्युली ते फार्म हाऊस आहे. हा, फार्म हाऊस आहे. सुंदर आहे, खूप छान. ही तर खूप हिरवळ आहे तशी. बघा तुम्हाला पुन्हा एकदा सूर्य असा मावळताना दिसत असणार आहे. इथं अशी ही टाकी आहे मोठी. बोरवेल खूप आहेत तिथे. इथे लिंबाची झाड आहेत, फुलांची पण झाड आहेत भरपूर. अशी हिरवळ ज्या ठिकाणी असते तिथे आपलं मन बरोबर रमतं नाही का. बघा हा पाण्याचा साठा भरपूर आहे. इथं लहान मुलं खेळायला वगैरे पण येतात. आपण इकडून जाऊया. खरं तर तिकडून जायला खूप असं रिस्की वाटतंय. हे ते घर आहे सोलवालं. सुंदर असं घर आहे यार. म्हणजे ऍक्च्युली हे जुनं झालंय आता, खूप पडलंय. भारी असं पाणी. येस. आणि इथं थोडस पाणी आहे खोलवर. खरं तर आम्ही पाणी त्या एक्झर्बिया सोसायटीला वगैरे इथून पाणी पुरवठा होतो. इथे जवळच्या जेवढ्या ही सोसायट्या आहेत ना इथून पाणी जातं. तुम्ही पाहू शकता मागे पण खूप बिल्डिंग्स वगैरे. बिलकुलच कमतरता नाही आहे. खूप छान असतं म्हणजे सगळ्या सोयी सुविधा आहेत, फक्त ट्रॅव्हलिंग सोडून. अर्थात काय तुम्हाला इकडे गावाकडे आल्यासारखा अनुभव भेटेल. बघा पाणी पाहू शकता. फक्त 20 to 25 किलोमीटर्स आहे. बघा इथे आता थोडंसं डेव्हलप्ड एरिया चालू झालेला आहे. बघा तुम्ही सूर्य पाहू शकता कसे लेयर्स वगैरे ढगांचे. खरं तर आम्ही अमेज्ड आहोत. पूर्ण ते जे लोकांचं ते फार्म हाऊस आहे ना त्यांचं हे खरं तर रान आहे. तुम्ही फिरायला येऊ शकता इकडे. इथून जर असा रस्ता आहे आपण जाऊ शकतो. खरं तर रस्ता नाही म्हणता येणार त्याला, रानातूनच चालू आहे. बघा आपल्याला खरं तर कोणत्याही कॉर्नर मधून आहे ना सूर्यास्त पाहायला इतकं छान वाटतं. तिकडे बघा आता जरा असा आकाशाचा कलर असा थोडासा चेंज होत चालला आणि खूप सुंदर वाटतं ते पाहायला. खरं तर इथं आता सगळं शेताचं काम चालू आहे आपण म्हणू शकतो. ते पेरणी वगैरे. आणि इकडे खूप झाडं पण आहेत. खरं तर आंब्याची झाडं इतकी आहेत ना उन्हाळ्यात जर तुम्ही आला तर तुम्हाला फुकट पूर्ण उन्हाळ्यात एन्जॉय करायला भेटेल. आंबे वगैरे खायला भेटतील. तुम्ही कशाची चिंता न करता इथे येऊ शकता. बघा तिकडे थोडासा डेव्हलप्ड एरिया दिसतोय. आता बिल्डिंग्स वगैरे चालू आहेत. खरं तर हा व्ह्यू खरं तर आपल्याला एकतर गावाकडे गेल्यावरती पाहायला भेटतो. नाहीतर आताच्या जिथे पुणे मुंबई अशा शहरांसारखं जर पाहिलं तर आपल्याला फक्त बिल्डिंग्स आणि बिल्डिंग्स दिसतील. त्याच्या मागचं सौंदर्य वगैरे काही बघायला नाही भेटणार. तुम्ही पाहू शकता.